आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। अहो बाबा काय झालं? बहुतेक गाडी पंक्चर झालेली दिसते, मी बघतो। कोण आहे तुम्ही? जमिनीच्या व्यवहारात पडू नका सांगितलं होतं नव तुला? तोंडानं सांगितलं डोसक्यात घुसत ना, म्हणून वेगळ्या भाषेत सांगायला आलोय। या रे याला। बाबा अरे सोड त्याला, अरे सोड त्याला, अरे सोड त्याला। ये दे रे। चल रे। अरे सोड सोड त्याला, सोड बाबा। अहो बाबा, अहो बाबा डोळे उघडा की बाबा, बाबा अहो बाबा डोळे उघडा बाबा, बाबा डोळे उघडा बाबा, बाबा अहो अहो बाबा, अहो बाबा, बाबा अहो सासरी तिथं बेशुद्ध पडले। अहो त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे, चला। कुठं ते? तिथं आहे ते, चला। अहो काय झालं असं? अहो कोणची तर गुंड आले, त्यांनी अडवलं यांना आणि आणलं। अहो यांना तर खूप लागलंय, पोलिसात कंप्लेंट केली का? अहो ती नंतर करतायत, आपण यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, चला। अहो दादा मी तुमच्या पाया पडते, लगेच दिलं पाहिजे, चला। काय पण तुम्ही पण निघालात, लेक गेली तर। अहो हे येईपर्यंत थांबला असतात तर मला सोबतच झाली असती, नाही का? अगं मला पण राहायचंच होतं, यांच्यामुळे जावं लागतंय की। अगं मग तू राह की, तुला कोण जा म्हणलंय? आणि तुम्हाला तरी कोण जा म्हणते हो? अहो असं लेकीच्या सासरी फार दिस राहू नये, तरी बी आम्ही एवढे दिस राहिलोच की। पण आता निघतो, काळजी घ्या बरं। आणि माझ्या सुनेकडनं काही चूक झाली असेल तर पदरात घ्या। अहो चूक कसली? त्यांनीच आम्हाला आमची चूक दाखवून दिली। अहो तुमची नात इतकी लागवी आहे की तिला आमच्यापासून लांब ठेवायचं आमच्या मनात सुद्धा आलं नाही। पण शेवटी तिचा संसार आमच्या लेकाबरोबर आहे की नाही, आमच्याबरोबर नाही, याची जाणीव करून दिलीत तुम्ही। आता मला माझ्या लेकीची काय बी काळजी नाही बघा, माझ्यापेक्षा जास्त सुख तुम्ही तिला द्या याची खात्री आहे मला। बरं चला, एसटी सुटल आपली, येतो बर का? परत या लवकर। वय आदित्यरावांनी अन्सरून मनावर घेतलं तर परत भेटू लवकरच। बाबा बाबा उठा की।
सरूचा फोन आहे. हा बोल की ग सरू. आई ते ईश्वदीपच्या गुंडांनी बाबरला लई मारलंय हो. आज मी त्यांना घेऊन जवळगावच्या हॉस्पिटलमध्ये चालली आहे. काय झालं काय झालं बोला की काहीतरी. हॅलो हा सरू बोल. पालते अगं बाबांना गुंडांनी लई मारलंय ग. त्यांना घेऊन मी जवळगावच्या हॉस्पिटलमध्ये चालली. तू समद्यांना घेऊन ये. बरोबर लई लागलं नाही नको तेच नाही. वय ग बेशुद्ध आहे ती. समद्यांना घेऊन लवकर ये. मी ठेवते. हा आलोच आम्ही. अगं काय झालं माले? अगं आजोबांना कुणीतरी मारले. बेशुद्ध आहेत ते. सुरू त्यांना घेऊन हॉस्पिटलला निघाल्या. अरे देवा. दादा काय गोवा एन्जॉय करतोस की नाही? हे बघ, तू सांगितल्याप्रमाणे त्या क्लायंटला मी बाटलीत उतरवलं ऑलमोस्ट. पण तू लवकर ये बूच लावायला, नाहीतर तो बाटलीतून निघून जाईल बाहेर. ए मी येईपर्यंत पकडून ठेव त्याला. मी ठेवतो पकडून, पण उद्या येतोयस ना तू? ट्राय करतो मी, बघतो. ट्राय करतो. अरे हॅलो, कट केला. हा आदित्य पण ना, तर काय करू मी? चला गोवा एन्जॉय करूया. आधी घे तो फोनवरच बोलत राहतो. बायकोशी बोलायला वेळ आहे कुठे तुझ्याकडे? कट केला. बस. अगं क्लायंटचा फोन होता. एवढं दाखवून द्यायची गरज नाहीये, कळलं ना? लग्नापेक्षा तुला तुझे क्लायंट्स आणि कामं महत्वाची वाटतात ना? वा अनु, असं असतं तर कृष्णाला एकट्याला पाठवलं असतं का गोव्याला? अगं एवढा महत्वाचा क्लायंट त्याच्या जीवावर सोडून आलो इथे. थँक्यू. चला आता. अनु एवढा एक कॉल करून येऊ प्लीज. फक्त एकच फोन आधी. आणि हो, फोन करून झाल्यावर कुठे मीटिंगला जाऊ नकोस. घरी अनाथ आश्रमातली मुलं येणार आहे, त्यांना गिफ्ट्स द्यायचे. येस मॅम, आय विल बी एट युअर सर्व्हिस इन अ मोमेंट. ओके बस बस. अगं हो, आता तर आयुष्यभर तुझंच ऐकायचंय. मग चल मला मदत करायला माझ्या बरोबर. चल. चल. फोन का उचलला नाहीत? दादा आवाज जरा जोरात गाडी घ्या की. होय ताई, रस्ते पहा ना कसे आहेत. आणि पेशंट आहे नौका गाडीत. तुमच्या कलानं घ्या. हॅलो, हा काय जवळगावला नव? हा मी डायरेक्ट पोचतो तिकडं. संभाजी गाडी पाठवली तू बसनी. हा गाडीत बसा, निघा लगेच. आणि मालू आजीला म्हणाव का काळजी करू नकोस काय? मी निघतोय हो. तुम्ही त्यांच्याजवळ थांबा, मी आलीच. तुम्ही कुठे निघालात? अहो त्यांना कसं नेणार? स्ट्रेचर आणते. व्हॉट बॉय? काय झालं? मॅडम इमर्जन्सी. कुणाला तरी मदतीला पाठवा ना. गणेश
उद्या लग्नाला येताना हेच कपडे घालायचे ना? हो थँक्यू. लग्नात आम्ही हेच कपडे घालणार. आदी, अरे काय, फोन ठेव, ये इकडे. बोला. माझ्या गँग मधल्या मेंबर्सना तुझ्या हातून गिफ्ट दे ना. शुअर. हे घे. थँक्यू. दादा अहो यांना बघा की, यांना लई लागले. काय झालंय? कसं लागलंय यांना? अहो लागलं नाही, त्यांना माणसाने मारले. अहो ही तर पोलीस केस आहे. तुम्ही केस नोंदवली का? अहो ती नंतर करता येईल की, आधी तुम्ही यांचा इलाज करा. अहो असं कसं? पोलीस आल्याशिवाय इलाज नाही होणार. तुम्हाला माहित नाही नवीन कायदा, काय बी झालं तर इलाज करायचा. माणसाच्या जीवाला महत्वाचं मानलंय कायद्याने, आणि माणसाच्या जीवापुढे कायदा महत्वाचा वाटतोय तुम्हाला? डॉक्टर. येस. भाऊसाहेब नगरकर. अहो काय झालं यांना? अहो काही गुंडांनी मारलं त्यांना. आधी आत घ्या त्यांना, आम्ही त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू करतो. तोपर्यंत तुम्ही पोलिसांना इन्फॉर्म करा. चल 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 लवकर. मुलांनो, हाय आदित्य दादा. हा दादा पण ना आपल्यासारखाच आहे, अनाथ. जसं आपल्यालाही कोणी नाहीये ना, तसंच या दादालाही कोणी नाहीये. ए, या दादाला आपण आपल्या गँग मध्ये घ्यायचं का? हो. घ्यायचं? हो. मग आपल्या गँग मध्ये जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण कसं घेतो? शाबास. आम्ही पडणार नाही, आम्ही उभं राहणार आहे या व्यवहारात. पण मध्ये आला तर तुम्ही मात्र तोंडाव पडाल. वॉर्निंग द्यायला आले. आमच्याच घरात येऊन आम्हालाच धमकी द्यायला लागलाय भाई. पोलिसात तक्रार केली की नाही? आज जा. जमिनीच्या व्यवहारात पडू नका सांगितलं होतं ना तुला? तोंडानं सांगितलं डोसक्यात घुसत ना, म्हणून वेगळ्या भाषेत सांगायला आलोय. काय झालंय? आई, त्यांना काय बी नाही होणार. बुडता बशिवला त्या चांडाळांचा. मेले डोळं ठेवूनच बसले ते वाटतं. तेच तर, तुमचं जायचं अचानकच ठरलं होतं ना. घरावर पाळ ठेवून असणार ते. काय झालं बघ? रडू नको ग, समजा ठीक होईल, रडू नको. सुंदरी काय म्हणते डॉक्टर? जखम खोलवर आहे, डॉक्टर तपासायलेत. बहुतेक टाकं टाकावं लागतील.
कशी आहे तब्येत त्यांची? ब्लिडिंग थोडं जास्त झालं होतं, त्यामुळे अनकॉन्शियस होते ते. पण आता ठीक आहे, काळजीचं काही कारण नाहीये. आम्ही भेटू शकतोय का त्यांना? आता लगेच नाही, पण थोड्या वेळानं भेटू शकता तुम्ही. लय उपकार झाले डॉक्टर साहेब तुमचे. अहो माझे कसले उपकार, मी माझं काम केलं. आभारच मानायचे असतील ना तर या मुलीचे माना. हिने जर त्यांना वेळेत आणलं नसतं ना तर फार अवघड झालं असतं. कसं काय काय एवढा धीर दाखवलास? कसं काय सुचलं तुला एवढं? हो त्यात काय आई, संकटाच्या वेळेला डोकं शांत ठेवून वागायचं असतं आणि मी तेवढंच केलं. कुणाची ग माझी पोरती? बरं आदित्यराव कुठपर्यंत आलेत? आ? नाही मी म्हणलं आदित्यराव कुठपर्यंत आलेत? हो ते त्यांनी फोन उचल नाही, म्हणजे त्यांचा फोन लागलाच नाही. अरे लागला नाही का उचलला नाही? हो लागलाच नाही. अरे मग ते कृष्णा पाहुण्याला करायचं ना, ते असतात की त्यांच्या बरोबर. होय, माझ्याकडे नंबर पण आहे त्यांचा, मी फोन करते त्यांना. हा लावला. बाबा त्यांचा पण फोन लागना, म्हणजे दोघं पण बरोबरच असणार. सुंदरी परत एकदा आदित्यरावासनी फोन लावून बघ. होय. हा बाबा बोला. सॉरी कामात होतो म्हणून फोन कट केला. हॅलो हॅलो, मी बोलतीये. तू काय ग? तुला काय वाटतं तू बाबांच्या फोनवरून फोन करशील तर मी तुझ्याशी बोलेन? मी काय सांगते ते ऐका. बाबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. काय काय झालं काय? अहो त्यांना काही माणसांनी मारले. इथं जवळगावच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले त्यांना. मारलं म्हणजे का मारलं? आणि कोणी मारलं? ते समद मी इथं आल्यावर सांगते. समधे आलेत, महादेव नाना बी आलेत. तुम्ही बी लवकर निघा. हॅलो हॅलो, ऐकू यायलंय ना? हा मी थोडं बघतो मी.